नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. वर्षातून एकदाच येणारा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस. या दिवशी केलेले दान, जप आणि विशेषतः पितरांसाठी केलेले अर्घ्य हे कधीही न संपणारे पुण्य देणारे मानले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय, काळे तीळ आणि पाण्याने पितरांना अर्घ्य कसे द्यायचे ते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तांब्याचा लोटा घ्या आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यामध्ये थोडे काळे तीळ टाका. हा उपाय करताना दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. दोन्ही हातांनी तांब्याचा लोटा धरून हळूहळू पाणी खाली सोडा. पाणी सोडताना मनात आपल्या पितरांचे स्मरण करा. पाणी हळूहळू जमिनीवर सोडावे. हाच अर्घ्य देण्याचा योग्य मार्ग आहे. पण जर आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर असे पाणी सोडता येत नाही. म्हणून एक बकेट घ्यावी आणि त्यामध्ये हे पाणी सोडावे. याचे लाभ काय होतात? या उपायामुळे पितर प्रसन्न होतात. त्यांच्या आशीर्वादाने घरात सुखसमृद्धी येते. अडथळे दूर होतात. आर्थिक प्रगतीला चालना मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य दिल्याने पितृदोष शांत होतो आणि आपल्या कुटुंबावर पितरांची कृपा कायम राहते. हा उपाय श्रद्धेने आणि मनापासून करा, कारण भावना आणि श्रद्धा सर्वात मोठी शक्ती आहे. अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी हा छोटासा उपाय करून आपल्या पितरांचे आशीर्वाद नक्की मिळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.